जय भीम मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज। सध्या मी आहे नांदेड शहरापासून मोजक्याच अंतरावर असलेल्या नवीन वाडी पूर्णा रोड वाडी बुद्रुक या ठिकाणी, आणि याच ठिकाणी येण्याचं कारण मी तुमच्या समोर अगोदर स्पष्ट करतो आहे। बघू शकता तुम्ही सर्वज्ञ बुद्ध विहार। या बुद्ध विहाराची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। नेमकं या बुद्ध विहाराची कशी उभारणी झाली हे पाहणार आहोत आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून। या नवीन वाडी येथील नागरिकांच्या माध्यमातून काय नेमकी माहिती देणार आहेत हे आपण पाहणार आहोत। आता ते 1200 रुपयापासून जे डेव्हलप झालं ते दरवर्षी मग ते पैसे देत राहायचे, पुन्हा 11 एप्रिलला काय करायचे, मग जमा करायचे, पुन्हा ते व्याजाने द्यायचे। असं करत करत मग वाढत लाख झाले, 2 लाख झाले, 4 लाख झाले, 5 लाखापर्यंत रक्कम घेत जात राहिली। दरवर्षी वाटप करायची, पुन्हा कलेक्शन करायचे, आणि उरलेल्या रकमेच्या समजा काही उरली रक्कम तर मग त्याचे या कार्याला लावायचे का पैसे। मला सांगा, या वस्तीमध्ये या नवी वाडीमध्ये किती आहे एकूण समाज बांधव? समाज एक 100, सध्या 100 घर आहे बघा। बर, तर 100 घरापैकी आता घरं वाढलेली, संख्या वाढलेली आहे। पूर्वी तर अगोदर कमीच होतं, नंतर मग वर्गणी करायचे, महिन्याला 50, महिन्याला 100, जसं घडलं तसं ते करत करत ते वाढत गेलं। ते 5 लाखापर्यंत याची रक्कम जमा व्हायची। मग दरवर्षी ते भीम जयंतीला वाटप करायची व्याजानं, 3 रुपये शेकड्यानं। असं करत 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 वाटून जे रक्कम उरते ते रक्कम उरल्याच्या नंतर मग ते विहाराला लावायचे। मग आता सगळं बांधकाम झालं, सगळं झाल्याच्या नंतर मग आता मूर्ती बसवायची म्हणजे आता त्याचं उद्घाटन करावं लागते ना। उद्घाटन करते वेळेस उद्घाटनाला पैसा जास्त लागतो। मग आम्ही काय केलं, गावाल्याने लक्की ड्रा काढला। बर, लक्की ड्रामध्ये मोटरसायकल ठेवल्या, मोबाईल ठेवले, खुर्च्या ठेवल्या, ते म्हणजे मोठमोठे कपाटे फिपाटे हे सगळ्या वस्तू ठेवल्या, आणि एका तिकिटाची किंमत 200 रुपये ठेवली। आमच्या गावातले कमीत कमी 50 एक म्हणजे उमेदवार म्हणा की कार्यकर्ते म्हणा, ते प्रत्येक गावानं जायचे। आमच्या गावामध्ये बुद्ध विहार आला तर मूर्ती स्थापना करायची आहे, आणि मूर्ती स्थापना करायची म्हणजे आम्हाला पैसा लागतो, कमीत कमी 7-8 लाख रुपये लागतात। मग त्यांनी काय करत, प्रत्येक गावामध्ये जायचं, ते तिकीट वाटायचे, आणि लॉटरी पद्धत मग असं वाटून सगळं क्लोज झाले ते, म्हणजे तिकीट संपल्याच्या नंतर पैसा जमल्याच्या नंतर मग आता एका दिवशी ड्रॉ केल्याच्या नंतर ज्याच्या त्याला वस्तू दिल्या, सगळं दिलं। मग मूर्ती बाहेर गावून आणलेली आहे। बर, काय त्याचं नाव काय माहीत नाही, UP मधून आणली नाही, UP मधून आणली, उत्तर प्रदेश। बरोबर, उत्तर प्रदेश। इथून 15 पोरं गेले होते आमचे। मग त्या 15 पोरांना काय केलं, तिकडून मूर्ती आणली, आणि एका दिवशी बौद्ध पौर्णिमेला करून टाकलं पूर्ण गाव। मग ते पॉम्पलेट काढले, जेवण दिलं, 2-3 दिवस कार्यक्रम सारखे सतत चालू होते। हा पूर्ण शेताचा एरिया येणं पाठीमागला तो पूर्ण आम्ही घेतला होता। विकत नाही, असंच भाडे तत्व नाही, म्हणजे असंच फुकट कार्यक्रमासाठी। तिकडे टेंट पूर्ण टाकले होते, इकडे टेंट टाकले होते। 3 दिवस कार्यक्रम चालला बघा। भिक्खू झाले का सगळे आले, मग उद्घाटन झालं। म्हणजे संकल्पना कशी सुचली? एकीकडे जर बघितलं महाराष्ट्रभरामध्ये तर निवडणुका पुढे आल्या की आपला समाज किंवा इतर कोणताही समाज असो तर त्या समाजाला डिमांड करतात, फंड म्हणून डिमांड करतात, आणि तुम्हाला आम्ही इतके देतो। मग असा पैसा 1 रुपया घेतला नाही बोललं जाते। तसं आमच्या गावातल्या म्हणजे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ठरवलं, बा आपल्याला या विहारासाठी कोण्या पक्षाचा नको पैसा, ना गव्हर्नमेंटचा नको, ना कोणाचाच नको। आपण काय करायचं तर आपणच कलेक्शन करू आणि आपणच खर्च करू। आणि समजा एखाद्या पार्टीनेच घेतला तर पार्टी माझं नाव लावा म्हणते, इथं पक्षानं लावला तर माझं पक्षाचं नाव लावा म्हणतात। त्याच्यामुळं कोणत्याच पक्षाची आम्ही वर्गणी घेतली नाही ना, फंड घेतला नाही। आता गावात ग्रामपंचायत राहतात, आम्ही हे करून देतो, तुम्ही काहीच करू नका, तुम्ही तुमचं मतदान घ्या, तुम्ही आपलं जा। अशा प्रकारे कोणालाही बी कोणत्याही पक्षाचं, पार्टीचं, कुठलंच राजकारणाचं, गव्हर्नमेंटचं काहीच घेतलेलं नाही। सगळं आमचा हा टोटल वर्ग हा मजूर वर्ग आहे साहेब या नव्यावाडीमध्ये टोटल। मला सांगा, या आता इतक्या सुंदर उभारणी केलेल्या बुद्ध विहाराला अंदाजे खर्च किती आला असेल तुमच्या अंदाजाने? ज्याला त्या आतापर्यंत बघायला 30 लाखाच्या पुढे गेला असेल, म्हणजे त्या काळात। बर, 30 लाखाच्या। किती वर्षापूर्वीचं आहे हे बांधकाम? हे बांधकाम याला झाले पण 20 वर्ष काय, 20 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, 20-25 वर्ष झाले। हो, 25 वर्ष झाले। बर, मग आता त्याचा उपयोग कशासाठी केला जातो इथं? आता इथं वंदना फिंदना घेतात साहेब, काही भिक्षू येतात, भिक्षुकाची त्याला संडास बाथरूम सगळं सोय केलेली आहे, काहीतरी प्रवचन करतात आणि जातात। जर आले तर त्याचे जेवण बर,
आले तर त्याच्या जेवणाची सोय करतात, 2 दिवस राहतात जातात. पहिलं ते तर महिना 2-2 महिने राहत गेले. पण ते आता नंतर रिस्पॉन्स मिळणार गेला त्या भिक्खू संघाला. मग ते कंटाळून गेलेत आता. मला वाटतं हे तालुक्यातील आणि जिल्ह्यातीलच पहिलं नसून राज्यातलं पहिलं विहार आहे जे समाजाच्या प्रत्येकाच्या 1-1 रुपयातून उभा राहिलेलं हे बुद्ध विहार आहे. सर थोडंसं इच्छुक होते, मी त्यांच्याकडे जाणार आहे, ते काहीतरी माहिती देऊ इच्छितात, मी त्यांच्याकडे जाणार आहे. सर काय सांगत होतात या थोडंसं? म्हणजे वगैरे आता सार्वजनिक वगैरे जे लग्न वगैरे राहतात ना गरिबांचे वगैरे, ते तर आपल्याला होऊ शकतात. म्हणजे समाजातल्या आपल्या लोकांची बांधवांची बचत होऊ शकते. बचत होऊ शकते, त्याबद्दल हे लग्न वगैरे होतात इथं. खूप छान. आणखी तुम्हाला काय वेगळी माहिती सांगायची तुमच्या गावच्या या बुद्ध विहाराबद्दल? वेगळी म्हणजे आपले जे काय कष्ट करून बांधलेले विहार आहे ना, अगोदर लेझिम वगैरे खेळत गेले, लेझिम वगैरे खेळून वगैरे विहार वगैरे बांधलेले. सुरुवात झाली बक्षिसाच्या पैशाची, आपण बचत केली आणि त्या बचतीच्या माध्यमातून रक्कम जमत गेली आणि त्याच्यापासून इतकं मोठं हे विहार समाजासाठी उभा करण्यात आले. आणखी काही माझ्यासोबत नागरिक आले आहेत. खऱ्या अर्थानं लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातून काही माझ्यासोबत, मी ज्यांच्यासोबत आलो आहे, बोधिसत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्रजी कांबळे आलेले आहेत. त्याचबरोबर उपाध्यक्ष उत्तमजी कांबळे सर आलेले आहेत. त्याचबरोबर स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे सर, त्याचबरोबर विनयजी ढवळे सर आहेत. आणि नांदेडहून आमच्या सोबत आलेले, आम्हाला सहकार्य करत असलेले, आम्हाला ज्यांनी माहिती दिली की रोड इकडे आहे, आम्हाला हे खरं तर माहीत नव्हतं, ते हटकर सर सुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर राजाराम पाटील देखील माझ्यासोबत आहेत. आणि मला सहकार्य करणारे राहुलजी तलवार सर आहेत. आम्ही या बुद्ध विहाराची माहिती घेत शोधत आलो की खरंच विहार बघण्यासाठी आपण गेलं पाहिजे आणि इथली प्रेरणा आपण सुद्धा घेतली पाहिजे. वयस्कर बाबा सुद्धा माझ्यासोबत असणार आहेत माहिती देण्यासाठी. बाबा नाव काय तुमचं? व्यंकटी. पूर्ण आडनाव सांगा. बुक्तरेच आहेत का सगळे? दुसरे आडनाव कोणते आहेत? आता बघा बरं, बकळ आहेत. बरं, काय सांगायचं या विहाराबद्दल तुम्हाला? काय भागाला सांगितले लेझिम खेळलेल्या पैशाची बचत करून पुढे केली. तुमच्या शब्दामध्ये सांगा जरा आमच्या सगळ्या बांधवांना सुद्धा. बापू केले, पोराने केले, आम्ही नाही केलं काय. आम्ही काहीच केलं नाही, पोराने केले बापू. काय केलं ते पोराने केलं. सर्व्हिसवाले आहेत का आपल्या समाजातली मुलं वगैरे? त्यांनी केले का हातभार लावलाय? आता म्हणले कोणत्याच राजकीय पक्षाच्या कोणत्याही नेत्यांचा वगैरे घेतला नाही? कोणताच घेतलाय. द्यायला आले होते का? मात्र पण घेतलं नाही. घेतलं पोराने घेऊ दिलं. असं का वाटलं की आपल्या विहाराला ते आता एखादा माणूस जर दानशूर असला तर त्याला द्यावं वाटतंय? मग नाही घेतलं, पोराने घेतलंच नाही बाबू. आणि पोराचीच करतोय, कोणाशी आणि माणूस कोणी नाही. बर, पोराच बिजावर बांधले बिचारे. पोराच बांधले बाबू. आम्ही काही केलं नाही बाबूला. बाळ काय त्याने झटले, त्यानेच याचा पैसे दिले, त्यानेच आणलं. आता 25 वर्षापूर्वी बुद्ध विहार बांधले म्हणून सांगितले काकांनी. मग त्यावेळेस तुम्ही जर असं व्यवस्थित असाल तब्येतीनं, मग तेव्हाची काय होती स्थिती इथली? मी इथं नव्हतो बाबू. बर, नव्हतं, खाली गावतो होतो. आता काल परवा आलो मी. बर, ठीक आहे काका, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. मी हटकर सरांकडे जाणार आहे अगोदर. सर तुम्ही इथे या ना, म्हणजे मी हटकर सरांशी बसून बोलतो थोडंसं. सर तुम्ही इथे या. हां सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे आवाज बहुजनांचा न्यूज. जय भीम. आपल्या माध्यमातून आम्हाला इथपर्यंत येण्याची संधी मिळाली. खरं तर मला सुद्धा माहीत नव्हतं आणि ज्यांच्यासोबत मी आलो आहे असे सर्व मंडळी आम्ही तुमच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचलो. काय सांगणार आहात या सर्वज्ञ बुद्ध विहाराबद्दल? या विहाराचं जे वैशिष्ट्य आहे की हे स्वाभिमानी विहार आहे. म्हणजे या विहाराचं बांधकाम होत असताना आम्ही बरेच वेळेस इथं येऊन भेट दिली, पण या गावच्या या बौद्ध मंडळींचं जे स्वाभिमान आहे की आम्ही आमच्या स्वतःच्या बळावर हे विहार उभं करू, आणि ही गोष्ट सर्व नांदेड परिसरामध्ये सगळ्या लोकांना ही गोष्ट ज्ञात आहे. नांदेडमध्ये बरेच मोठमोठी दानशूर मंडळी आहे, धनवान मंडळी आहे, त्यानंतर उपासक महाउपासक आहेत, पण या विहाराचं संपूर्ण श्रेय या वाडीतील या कष्टकरी मंडळींचं आहे आणि त्यांच्या स्वाभिमानापुढं सर्वांनी नतमस्तक झालेले आहेत आणि त्याला सॅल्यूट केलेला आहे, त्यांना जयभीम घातलेला आहे. त्याच्यामध्ये कुणीही अशी ढवळाढवळ करण्याचा देखील प्रयत्न केलेला नाही की आम्ही येतो ना आम्ही काहीतरी करतो, नाही म्हटले.
त्या लोकांच्या स्वाभिमानापुढं आपण कुचकामी आहोत. आणि म्हणून या नवी वाडी येथील बुक्तरे कंपनीला सर्व नांदेडकर मानानं सॅल्यूट करतात. खूप खूप धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं आता आम्ही ज्यांच्या सोबत आलो ते सर्व आंबेडकर चळवळीतले आहेत. प्रत्येकांना काय वाटतं या विहाराबद्दल, की इथून काय प्रेरणा घेऊन जाणार आहेत आणि काय संदेश देणार आहेत, हे सुद्धा आपण जाणून घेऊया. हो हो येतो सर, तुमच्याकडे पण येतो. ढवळे सर अगोदर त्यांच्या भावना व्यक्त करतील. तुम्ही आतमध्ये प्रवेश करून बुद्ध विहाराची पाहणी केली, काय वाटलं या बुद्ध विहाराबद्दल आणि काय सांगणार आहात? सर्वप्रथम तर ही बुद्ध विहार जे आहे याची जाहिरात आम्ही यूट्यूब चॅनलवरती बघितली आणि पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या गावाला भेट दिली पाहिजे, त्या विहाराला भेट दिली पाहिजे. ज्यांनी ही विहार एवढ्या कष्टातून आणि श्रमिकांच्या त्या श्रमातून ही उभं झालेलं आहे. या ठिकाणी प्रत्येक मिस्त्री किंवा मजूर हे सगळे याच परिसरातले बौद्ध बांधव होते आणि त्यांच्या पैशातून उभं झालेलं विहार आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे ते स्वाभिमानी विहार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी भेट द्यावं म्हणून आम्ही आलो. या ठिकाणी बघितल्यानंतर खूप खऱ्या अर्थानं आपल्यातलाही स्वाभिमान जागा झाला. यानंतर मी आपल्या आवाज बहुजनाच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेल की बुद्ध विहार बांधताना कोणत्याही राजकीय पक्षाचा एकही रुपया त्या विहाराला लागू नये. ते तुमच्या कष्टाचा, स्वाभिमानाचा आणि स्वतःच्या मिळकतीतला पैसा, हा बौद्धांच्या मिळकतीतला पैसा असावा, असं आव्हान मी आजच्या प्रसंगी या ठिकाणी करेल. खूप धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं हा व्हिडिओ मोठा होणार आहे, थोडासा जास्त लांब होणार आहे, मात्र महत्त्वपूर्ण होणार आहे. समाजाच्या बांधवांनी बुद्ध विहार उभं करत असताना कोणत्या रकमेतून बुद्ध विहार उभं झालं पाहिजे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो, बोधिसत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा विद्रोही कवी म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे असे राजेंद्र कांबळे सर माझ्यासोबत आहेत. आजपर्यंत पुष्कळ बुद्ध विहारांना भेट दिली. त्या पुष्कळ बुद्ध विहारांपैकी हे एक आगळं वेगळं, ज्याची निर्मितीच आगळी वेगळ्या स्वरूपाची झालेली आहे. तुम्ही बघितलं आहे आत्तामध्ये प्रवेश करून. काय नेमकं याबद्दल तुम्हाला संकल्पना निर्माण झाली की कसं असलं पाहिजे आपल्या गावाकडचं बुद्ध विहार, काय वाटते तुम्हाला? यांच्या रक्तामध्ये मी भीमराव पाहतो, कारण का यांचा संकल्पच असा एवढा दांडगा आहे, यांचं अधिष्ठान एवढं जबरदस्त आहे. जसं की आता भीमराव हटकर सरांनी म्हटले की स्वाभिमानी बुद्ध विहार आहे. तर यांच्या कुशल कर्माचा हा परिपाक आहे. त्यांच्या निखळ अशा मजुरीतून, जे की श्रमाच्या घामातून हे विहार त्यांनी बांधण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णही केलेला आहे. म्हणून इथल्या बौद्ध समाजाचं, बौद्ध मंडळींचं मी ऋण व्यक्त करतो. कारण का हे द्वितीय बुद्ध शासन चालू आहे आणि अशा द्वितीय बुद्ध शासनामध्ये असे अनेक संकल्प अनेक जण करत आहेत आणि ते तडीस पण नेत आहेत. त्यांच्या कुशल कर्माचा तो परिपाक आहे. आणि म्हणून मी एकीकडे पाहतो की गडगंज धनसंचय करून, चंदा गोळा करून, पावत्या फाडून दारोदारी फिरणारे लोक भरपूर आहेत. आज ते गब्बरसुद्धा झाले विहाराच्या नावानं, खूप मोठे गब्बर झाले, ते श्रीमंत झाले. आणि विहार आणखी 10-10, 15-15, 20-20 वर्षे पाहिलो आपण, तर तिथं साधी फरशी देखील बसवली गेलेली नाही. मग एवढा समाजाचा पैसा, एवढा दान पेट्यामध्ये येणारा पैसा जो आहे, किंवा विहारामध्ये पौर्णिमेला किंवा जे उपसत आहेत 4 उपसत, तिथं ज्यावेळेस उपासक जमतात आणि विहारामध्ये जमणारा पैसा जातो कुठे, हा संशोधनाचा विषय आहे. आमचे असे बरेच काही सांस्कृतिक केंद्र आहेत, ते आणखी तिथं म्हणजे सुशोभीकरणाच्या नावाखाली शासनाकडून पैसा लुटला जातो, समाजाकडून पैसा लुटला जातो आणि राजकर्त्याकडून देखील पैसा लुटला जातो निवडणुकीच्या माध्यमातून. आणि म्हणून ते जे गब्बर झालेली माणसं आहेत ते समाजाची आणि पर्यायाने बाबासाहेबांच्या चळवळीची बैमानी करत आहेत. आणि त्याला खरं म्हणजे जळजळीत अंजन घालण्याचं काम या बुक्तरे मंडळीने केलेलं आहे, नवी वाडीच्या या बौद्ध मंडळीने केलेलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून असे नेक माणसं जे जेव्हा तयार होतील त्यावेळेस हे द्वितीय बुद्ध शासनाचा जो काळ आहे तो झपाट्याने पुढे जाईल आणि बाबासाहेबांचं जे भारतांना बौद्धमय करण्याचं स्वप्न होतं
त्या स्वप्नपूर्तीकडे अशा समाज निर्मितीची अत्यंत आवश्यकता आहे आणि म्हणून आपण याच्याची जागृती केली पाहिजे, याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. कारण का आपण ज्या बोधिवृक्षाखाली बसलेलो आहोत, हे बोधिवृक्ष जे आहे ते कुणी दुःखित असो, सुखी असो, श्रीमंत असो, गरीब असो, त्यांना सावली देण्याचं काम करतं, ज्ञान देण्याचं काम करतं, सुख समाधान देण्याचंही काम करतं. म्हणून हा बुद्धाचा मार्ग जो आहे तो प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. आणि याच्यामध्ये मी आवाज बहुजनाच्या माध्यमातून मी सर्वांना संदेश देतो की आपण नेक बनो, एक बनो और भीम जी का जो कारवा है आगे लेने के लिए अब सब सहयोग करना चाहिए. यही हमारा संकल्प है, यही हमारा अधिष्ठान है और यही हमारी मनोकामना है. जय भीम, जय भारत. राज्यामध्ये या विहारापासून सुरुवात झालेली आहे. स्वतःच्या पैशातून विहार पूर्णत्वास नेण्याचं असाच प्रेरणा आता आपल्या भागामधील घेण्यात येईल का? काय वाटते त्याबद्दल? आपल्या भागात जे जे काही तयार होणार आहेत ते सगळे गल्लाभरू लोक आहेत. त्याच्यामुळं आपल्या भागातून काही मी अपेक्षा करत नाही. आणि आपल्या भागातल्या लोकांना माहीत आहे कोण गल्लाभरू करतंय, कोण शेळ्या घेऊन देतंय, कोण प्लॉटिंग करतंय, कोण आई वडिलांचा संसार तिथं मांडतोय, सगळं माहीत आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण काय बोलणार आहे. तर मंडळी, नवी वाडील येथील या बुद्ध विहाराचं नाव सर्वज्ञ बुद्ध विहार जरी असलं तरी या मंडळीनं पुन्हा त्यांना दुसरं एक नाव दिलेलं आहे, ते म्हणजे स्वाभिमानी. आणि खऱ्या अर्थानं स्वाभिमानी आणि सर्वज्ञ बुद्ध विहार राज्यभरामध्ये निर्माण झाले पाहिजेत असं मला वाटते. सर, तुम्ही थोडंसं पलीकडे सरका, मी दोघांच्या मध्ये बसणार आहे. उत्तम कांबळे सर माझ्यासोबत असणार आहेत. सर, भावना काय आहे तुमच्या? बुद्ध विहार बघितल्यानंतर काय वाटलं आणि काय तुमच्या मनातील मनोकामना आहेत व्यक्त व्हायच्या? प्रथमतः सर्वांना नमो बुद्धा, जय भीम. काल मी एका मंगल परिणयासाठी गेलो होतो आणि तिथं मी मोबाईल पाहिले असताना मी फेसबुकवरती ही बातमी पाहिली आणि ह्या सर्वज्ञ बुद्ध विहार जे आहे याबद्दल इथल्या लोकांनी, इथल्या समाज बांधवांनी स्वतःच्या कष्टामधून हे विहार कसं उभं केलेलं आहे याची माहिती त्याच्यावरती होती आणि हे मला गोष्ट खूप भावली. मी आमच्या बोधिसत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विद्रोही कवी राजेंद्र कांबळे साहेबांना म्हटलं किंवा साहेब म्हणलं असं एक बुद्ध विहार आहे आणि आपल्याला तिथं भेट देण्यासाठी जायचं आहे. लगेच माझ्यासोबत विनयजी ढवळे सर होते, बाबासाहेब वाघमारे सरांना फोन केला, ते पाटलांना फोन केला मी, राजाराम पाटलाला, राहुल तलवार साहेब आणि तुम्हाला सुद्धा की या माध्यमातून तुमच्या आवाज बहुजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील जो बौद्ध समाज आहे त्या समाजानं काहीतरी आदर्श त्यांना घेता येईल का असं एका दृष्टीनं म्हणून मी तुम्हाला फोन करून या ठिकाणी आलो आणि पाहिलं खरंच सर्वज्ञ बुद्ध विहार. कारण याचं नाव सुद्धा अतिशय मार्मिक अशा प्रकारचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. सर्वज्ञ म्हणजे सर्वाच्या मदतीतून उभा केलेलं बुद्ध विहार, असं हे बुद्ध विहार उभा केलेलं आहे. आणि इथल्या सर्व बौद्ध बांधवांना आमच्या बोधिसत्व फाउंडेशनच्या वतीनं खरंच ते धन्यवादाच्या पात्र तर आहेतच आहेत आणि त्यांच्याबद्दल काय शब्द काढावेत हे सुद्धा मला या ठिकाणी सुचत नाही. अशा प्रकारच्या माझ्या या ठिकाणच्या भावना आहे. खूप खूप धन्यवाद सर. त्याचबरोबर माझ्यासोबत स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अहमदपूर शाखेचे सचिव म्हणून ज्यांची नुकतीच निवड झाली असे माझ्यासोबत बाबासाहेब वाघमारे सर सुद्धा आहेत. सर, तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी बुद्ध विहाराला भेटी दिल्यात आणि आगळं वेगळं आज बुद्ध विहार आपण सर्वजणच पाहतोय आणि स्फूर्ती निर्माण झाली. आपण मध्ये गेल्यानंतर खरंच किती अतिशय सुखसोयीयुक्त बुद्ध विहार या ठिकाणी पूर्णत्वास नेलेलं आहे समाज बांधवांकडून. तुमच्या काय भावना आहेत? खरं तर सध्या आता जे सगळ्या मंडळीकडून मी ऐकलं की इथली जी तरुण मंडळी होती लेझिम पथकाच्या साह्यातून जे पैसे जमा केले, आज आपण पाहतोय की जयंतीच्या पट्ट्या लाखोच्या पुढं चाललेल्या आहेत आणि आजचे जे तरुण आहेत हे जयंतीच्या पट्ट्या गोळा कराय किंवा जयंतीच्या मंडळामध्ये हिरिरीनं भाग घेतात, परंतु जयंत्या झाल्यावर ते पैसे कुठं जातात किंवा डीजेच्या नावावर एवढा पैशाची उधळपट्टी चालली आहे. परंतु या वाडीच्या मुलांनी लेझिम खेळून त्याचे पैसे जमा केले. माझं आजच्या तरुणाईला सांगणं आहे
की DJ वरचा जो व्यर्थ पैसा चाललाय, इथल्या लोकांनी जयंतीमध्ये पैसे जमा करू त्याच्यातून उरलेले पैशातून हे जे आगळं वेगळं आणि स्वाभिमानी बुद्ध विहार उभा केलंय, तर आज लाखो रुपये जयंतीच्या नावावर जमा केले जात आहेत आणि त्याची DJच्या नावावर किंवा नाचण्या गाण्यावर ते जे अंधाधुंद पैसे खर्च केले जात आहेत. तर इथं आल्याच्या नंतर माझं एकच म्हणणं आहे की आजच्या तरुण पिढीनं काहीतरी या वाडीच्या सर्वज्ञ बुद्ध विहारातून आदर्श घ्यावा आणि येणाऱ्या काळामधून जयंत्यातून जो काही पैसा शिल्लक राहणार आहे त्याच्यातून असे अनेक बुद्ध विहार व्हावे. नुसते विहार होऊन उपयोगाचे नाहीत, तर अशा विहारामध्ये अभ्यासिका उभारल्या पाहिजेत. UPSC MPSC किंवा ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षाचे पुस्तकं इथं आणले पाहिजेत आणि येणारी भविष्यातली पिढी ही अभ्यासू झाली पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारावर उभी राहिली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. खूप धन्यवाद सर. या सर्व मंडळींच्या प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा कळवा कमेंटमध्ये. आणि त्याचबरोबर माझ्यासोबत आमच्यासोबत आलेले राजारामजी पाटील सर आहेत. शेवटी मी त्यांच्याकडे जाणार आहेत. साहेब, तुम्ही सुद्धा बघितलेत खूप असे विहार आणि आपण इथे आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं या बुद्ध विहाराची पूर्ण पाहणी केला तुम्ही मध्ये प्रवेश करून? मला उत्तम सरांनी सांगितले की नांदेडमध्ये बुद्ध विहार बांधलेले सर्वज्ञ बुद्ध विहार ते आपण पाहून येऊ. तेव्हा मला आनंद वाटला बुद्ध विहार पाहण्यासाठी जावंच, म्हणून आपण सर्वच इथे आलो, पाहून आनंद वाटला. या बुद्ध विहार पाहिल्यानंतर मला वाटतं की आपल्या गावाकडच्या लोकांनी, लातूर जिल्ह्यातल्याच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या नागरिकांनी विचार करावा की जयंतीच्या पट्टीतून असं बुद्ध विहार उभा करावं. आणि आपल्याबरोबर आलेले हटकर सर आलेले, त्यांनी माहिती दिली, त्याबद्दल आनंद वाटला मला. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती जर पाहत असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती जर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. अशाच प्रकारचे ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, नांदेड. आवाज बहुजनांचा.